सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 64 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लताला पिरियड्स आले आणि सचिनच्या हनीमूनचा बँड वाजला आणि सचिनपेक्षा जास्त हिरमोड अर्जुन रावांचा झाला. अर्जुन मयुरीला खूप मिस करत होता आणि आता सचिन पुढे पुढे आणि अर्जुन त्याच्या मागे मागे असं खूप वेळ त्यांचं चाललं होतं. सचिन माकडासारखा इकडून तिकडे उड्या मारत होता आणि अर्जुन त्याच्या मागे मागे फिरत होता, हातात दुधाचा ग्लास घेऊन. आणि मग त्याने हातातला ग्लास खाली ठेवला आणि त्याला फुले फेकून मारू लागला. आणि आता सचिननंही अर्जुनला फुले फेकून मारली. नुसता धिंगाणा घातला होता त्या दोघांनी. आणि आता कुठं जाशील रे गाढवा असं म्हणत अर्जुनने त्याला पकडलं आणि म्हणाला, आता कसं पकडलं, आता कुठं जाशील सांग. आणि मग सचिन म्हणाला, तुला इतक्या रात्री पकडापकडीचा गेम खेळायची हुक्की आली आहे का रे? आणि अर्जुन म्हणाला, आता यावेळी जो गेम खेळायला हवा तो तर तू खेळूच शकत नाहीस, म्हणून असा पकडापकडी खेळतोय मी. आणि तू आता इतका जेवढा पळतोयस तितका जर ऑलिम्पिकमध्ये पळाला असतास ना तर सुवर्णपदकच घेऊन आला असता. अर्जुनला खूप दम लागला होता आणि तो सचिनला बोलत होता, आता तू पळणं सोड आणि शांतपणे दूध पी. मग सचिन म्हणाला, तू आधी तुझा नालायकपणा बंद कर. आणि बरं बाबा, हा केला मी माझाच आवडपणा बंद. आता तरी पी हे दूध, नाही तर थंड होऊन जायचं. आणि सचिन हसत म्हणाला, होऊ दे की झालं तर थंड, तसाही आता त्याचा काही उपयोग नाही, त्यापेक्षा नकोच प्यायला. माझ्या मयूने इतकं राबून खपून हे दूध बनवलं आहे, ते असं वाया जाऊ द्यायचं नाही. तुला नसेल प्यायचं तर नको पिऊ, आणि इकडं मीच पितो. असं म्हणून अर्जुनने दोन्ही ग्लास संपवले आणि तोंड पुसत म्हणाला, वा काय दूध होतं. सचिन, तू ना खरंच कमनशिबी आहेस बघ, तुला वेळेवर काहीच मिळत नाही. आणि सचिन हसत म्हणाला, आता नशीब कोणी बदलू शकतं का? नाही ना, जे आहे ते मुकाट्याने स्वीकारायचं. आणि अर्जुन ठामपणे त्याचा मुद्दा खोडत म्हणाला, चूक. आपण स्वतः आपलं नशीब बदलायचं असतं, कळलं? आपण जसा विचार करतो तसंच वागतो आणि तसंच आपल्या हातातून कार्य घडत जातं आणि आपल्याला जे हवं आहे तेच घडतं. म्हणजे आपलं नशीब आपणच घडवत असतो, कळलं ना? आणि अर्जुन पुढे म्हणाला, मी बघ, जे मला हवं असतं ते मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतो. अगदी मयूशी लग्न करण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि शेवटी मी तिला मिळवली की नाही, असं मग अर्जुन सचिनला म्हणाला. आणि त्याला एक उदाहरण देण्यासाठी अर्जुनने ग्लास खाली ठेवला आणि म्हणाला, हे बघ, हा ग्लास आहे, हा तुला उचलायचा आहे, तर तू त्याला कसा उचलशील? आणि सचिन म्हणाला, हाताने. मग अर्जुन म्हणाला, नाही, तू काहीच प्रयत्न करू नकोस तो ग्लास उचलण्याचा, ते नशिबावर सोड आणि आपोआप तो ग्लास उचलला पाहिजे असं मनात आण. आणि सचिन म्हणाला, हे कसं शक्य आहे? असं मनात आणलं की आपोआप थोडीच होतं, हात तर लावावाच लागेल ना ग्लास उचलायला, तेव्हाच ग्लास उचलता येईल. असा कसा उचलेल? ती काही जादू आहे का काय? आणि अर्जुन त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला, हेच मी तुला सांगत होतो, कोणतीही गोष्ट आपोआप घडत नसते, त्यासाठी आपण प्रयत्न करायचे असतात. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा प्रयत्नांवर विश्वास ठेवायचा, समजलं? आणि सचिनला खरंच आता हे मनोमन पटलं होतं. अर्जुनराव त्यांच्या कच्च्या विद्यार्थ्याचा हात कधीच सोडत नाहीत आणि आपला मुद्दा समोरच्याला पटवून दिल्याशिवाय माघारही घेत नाहीत. खूप विलक्षण असं ज्ञान होतं त्याच्याकडे. मग सचिन म्हणाला, हो यार, खरंच पटलं मला तुझं, आणि तुझं बरोबर आहे, पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, हे पण खरं आहे ना. जे होणार आहे ते आपण टाळू शकत नाही. आणि आता मला खूप झोप लागली आहे, चल हो बाजूला. म्हणत सचिन त्या गुलाबाच्या पाकळ्या बाजूला सारून झोपला आणि त्याला खूप आनंद झाला होता. लताला पिरियड्स आले होते आणि अर्जुनने सचिनच्या हनीमूनची केलेली सगळी तयारी वाया गेली आणि सचिनने सुटकेचा निश्वास टाकला. किती घाबरला होता तो. आज संध्याकाळी लता त्याच्यासमोर आली तर कसं होणार म्हणून. आजचं मरण 4 दिवस पुढे ढकललं होतं सचिनचं, म्हणून तो खुश होता. पण अर्जुनचं तोंड पडलं होतं. हनीमून कॅन्सल झाला तरी सचिन इतका खुश आहे हे पाहून अर्जुन त्याच्याकडे पाहून मनात म्हणाला, हा गाढव नक्की माझाच मित्र आहे ना, का मीच गाढवाचा मित्र आहे? काहीच कळत नाही. कोणता नवरदेव हनीमून कॅन्सल झाला तर इतका खुश होतो? हे बेनं नॉर्मल वागतच नाही. आणि इकडे तिच्या बेडरूममध्ये मयुरी खूप हसायला लागली. किती घाई करत होते ना अर्जुनराव. स्वारींना कोणत्याच गोष्टीत धीर धरवत नाही. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, असं चाललं होतं त्यांचं. नुसती गडबड चालवली होती. पूजा काय घाईघाईने उरकली, फुलं आणून बेड किती छान सजवला
आणि आता झोपा म्हणावं तुम्हीच आणि करा एकटे एकटे हनीमून. आणि हे ऐकून लतासुद्धा थोडी लाजत होती आणि गालात हसत होती. आणि इकडे अर्जुन तोंड लटकवून बसला होता. आता पुन्हा त्याला सचिनसोबत 4-5 दिवस तरी काढावे लागणार होते. तसं त्याला काही प्रॉब्लेम नव्हता, पण त्याला मयूची खूप आठवण यायची. एक क्षणसुद्धा तो दूर राहू शकत नव्हता मयुरीपासून. आणि आज तर तो किती आशा लावून बसला होता. सचिन आणि लताला एका रूममध्ये लॉक केलं की मग तो आणि मयुरी दोघेच असणार होते. आणि सचिन हसत म्हणाला, ए अर्जुन, तू म्हणत होतास ते अगदी खरं होतं बघ. काय रे? अरे लग्न झालेल्या जोडप्याला रोमॅन्स करताना डिस्टर्ब केलं की पाप लागतं आणि जो डिस्टर्ब करतो त्याचा हनीमूनचा मुहूर्त लवकर निघत नाही, असंच म्हणाला होतास ना तू त्या दिवशी. आणि अर्जुन कपाळावर हात मारत फार दुःखाने म्हणाला, का का म्हणालो मी असं? का? मला कुठे माहीत होतं की मी बोललेलं खरंच खरं होईल म्हणून? आणि झालं ते झालं, पण त्याचा परिणाम माझ्यावर पण होतोय ना. मी काळ्या जिभेचा तर नाही ना? पण असतं तर मयूने सांगितलं असतं की. म्हणजे तसं नसेल काहीच. आणि अर्जुन सचिनला म्हणाला, पण सचिन मला एक सांग, खरं खरं सांग हां. अर्जुन फार मनापासून त्याला विचारत होता. तुझा हनीमून कॅन्सल झाला याचं तुला काहीच कसं वाटत नाही रे? उलट हसतोच कसा काय तू? तुझं वागणं माणसासारखं नाही वाटत मला. आणि सचिन म्हणाला, मग कोणासारखं वाटतं तुला माझं वागणं? आणि अर्जुन म्हणाला, बाई माणसासारखं वाटतं. आणि सचिनने त्याला नीच नालायक म्हणून शिवी देत रट्टा दिला. रॉयल गँगमध्ये असंच चालायचं. नाव नुसतं रॉयल, पण जगातले सगळ्यात घाणेरडे आणि सगळ्या विषयांवरचे पानसट विनोद या व्यासपीठावर बोलले जायचे. आणि एकमेकांना शिवीशिवाय हाक मारत नव्हते. हलकट, नालायक, गाढव, चावट, आगाऊ, नीच, बेनं, गैबानं, साल्या, कुत्र्या ही यांची टोपण नावं होती. आणि मग सचिन म्हणाला, हसू नाही तर मग काय करू मी? रडत बसू का? आणि आता झालं आहे ना आमचं लग्न. माझ्या नावाचं लायसन्स तिच्या गळ्यात आहे. आता ती माझीच आहे की. आणि आज नाही झाली तरी 4-5 दिवसांनी ती शरीराने सुद्धा माझीच होणार आहे. मग कशाला काळजी करायची? आणि इतकं उतावीळ होऊन पण आता काही उपयोग आहे का? उगाच का जीव जाळायचा? आपण आपलं निवांत राहायचं. आणि अर्जुन मनात म्हणाला, तसं पाहिलं तर त्याचं पण बरोबर आहे. पण हा इतक्या संयमाच्या बाता आत्ता मारतोय कारण याच्या तोंडाला अजून रक्त लागलं नाही ना. आणि याचं ब्रह्मचर्य भंग झालेलं नाही. या भुवाला बाई काय असते हे कळलं नाही अजून, म्हणून निवांत आहे गडी. एकदा का स्त्रीचा स्पर्श झाला की मग मला दाखव असा संयम ठेवून. मी पण असाच होतो की लग्नाच्या आधी. मयूनेच मला स्वीकारलं नाही तोपर्यंत, पण जसं तिनं मला स्वीकारलं तशी आमची रोमॅन्स एक्सप्रेस फुल स्पीडनं नॉनस्टॉप धावायला लागली. ती आजपर्यंत तशीच धावत आहे. आणि सचिन म्हणाला, पण तू का इतका नाराज आहेस? किती तोंड पाडलं आहेस तू? तुझ्या चेहऱ्यावरची चमक का गायब झाली आहे? माझा हनीमून कॅन्सल झाला म्हणून इतका नाराज आहेस तू? अर्जुन किती रोमॅन्टिक आहे आणि मयुरीवर तो किती प्रेम करतो हे सचिनला वेगळं सांगायची गरज नव्हतीच. लग्नाच्या आधी कॉलेजमध्ये असताना हा अजिबात असा नव्हता बरं का. इतक्या मुली याच्या मागे लागायच्या, पण कोणालाच दाद देत नव्हता तो. अगदी तपश्चर्याला बसलेल्या ऋषीमुनीसारखा तो अलिप्त राहायचा. सगळ्या भावना कोंडून ठेवलेल्या होत्या त्यानं. पण कधीतरी एखादी अप्सरा अर्जुनची तपश्चर्या भंग करायला यायची. अर्जुनवर तिच्या नेत्रकटाक्षाचा बाण मारायची, पण तो बाण अर्जुनरावांच्या काळजात घुसण्याऐवजी त्याच्यावर वार होऊन तो घायाळ होण्याअगोदरच त्याच्या तोंडाच्या मशीनगनने जहरी शब्दाने तीच घायाळ होत होती. पण जी कोणी त्याची तपश्चर्या भंग करायला येईल आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची, या झोपलेल्या सिंहाला डिवसण्याचा प्रयत्न करायची, तिची अर्जुन शेलक्या शिवराळ भाषेत अशी खरडपट्टी काढायचा की ते पाहून आणखीन 10 जणी ज्यांच्या मनात अर्जुनची छेड करण्याचा विचार होता ती विचार सोडून द्यायची. कधी गोड बोलून, गालात छान हसून असा डंख मारायचा की समोरची पोरगी पाणी पण मागत नव्हती. अशा कितीतरी जणींची खोड मोडली होती अर्जुनने, ज्या त्याची छेड काढायला येत होत्या. आणि कित्येक जणी इतरांची त्यानं केलेली अवस्था पाहूनच तिथल्या तिथे U-टर्न घेऊन घरचा रस्ता धरायच्या. पुढच्याच ठेच मागचा शहाणा असं वागायच्या त्या. आणि अर्जुन त्याला म्हणाला, नालायका, तुझ्या बायकोचं रक्षण माझी बायको करत बसली आहे, त्यामुळे मी असा तळमळत आहे. किती दिवस झालं मी माझा रसगुल्ला खाल्ला नाही. आज तुझा हनीमून झाला असता तुझी बायको तुझ्या ताब्यात दिली असती,
की माझी बायको माझ्या मिठीत आली असती ना, मग सगळंच वांदं होऊन बसलं यार. मी नाही ना मयूशिवाय राहू शकत, असा अर्जुन म्हणाला. याला लाजबीज आहे की नाही काय माहीत, सचिन मनात म्हणाला. पण तो बोलतोय यात चूक काहीच नव्हतं. आपल्या जोडीदारावर असं भरभरून प्रेम करणं काही गुन्हा नाही, आणि प्रेम आहे तर ते व्यक्त करण्यात लाज कसली. आणि मग खूप उत्साहात सचिन त्याला म्हणाला, ए अर्जुन, आता दूध वाया जाऊ नये म्हणून तू 2 ग्लास पिला की नाही? हो, मग एक काम कर ना, तू आणि वहिनींनी दिवसभर इतकी खपून मेहनत घेऊन ही रूम सजवली आहे की नाही, याचा फायदा तूच घे ना. म्हणजे तुमची मेहनत आणि डेकोरेशन दोन्हीही वाया जाणार नाही. काय बरोबर म्हणतो ना मी? सचिन अर्जुनला डोळे उडवत म्हणाला. आणि अर्जुनला सचिनचा मुद्दा पटला. पण मयुरी त्याला ओरडेल म्हणून तो शांत बसला आणि म्हणाला, तुझं खरं आहे रे, पण मयू नाही तयार व्हायची. ती मलाच शिव्या घालेल. तू आणि लता इथे असताना तुमचा संसार सुरू व्हायच्या आधीच मीच असा उतावळी झालेला पाहून माझी खरडपट्टी काढेल ती. मला इतकं बोलेल की मी पुन्हा तो विचारच करायचो नाही. अर्जुनचं काही नव्हतं, त्याला काय नेहमी तेच हवं असतं. तो तर रोज असे हनीमून साजरे करायला एका पायावर तयार असतो, आणि तो असा रणांगणात धारातीर्थी पडलेल्या शिपायासारखा झाला. हे पाहून सचिन म्हणाला, काय यार तू पण इतक्यात घाबरलास? बस का, हीच तुझी मर्दानगी आहे का? आत्ताच हार मानलीस? मागाशी तर काय म्हणत होतास की आपण प्रयत्न सोडायचे नाहीत, धडपड करायची, धीर खचू द्यायचा नाही, हो ना? किती मोठे आणि लांबलचक भाषण ठोकत होता. अरे जी गोष्ट आज नशिबात नाही असं तुला वाटतंय, ती नशिबात खेचून आणण्याचा प्रयत्न तरी कर. आणि एकही गोष्ट अर्जुनरावांना शक्य नाही असं कधी झालं आहे का? इम्पॉसिबलपासून आय एम पॉसिबल हा प्रवास आणि ही जादू फक्त आणि फक्त अर्जुनला जमू शकते. तू तर आमचा आदर्श आहेस. एवढं दिव्य पार करून तू वहिनींशी लग्न केलंस ना, मग आजचं हे रोमॅन्टिक आव्हान म्हणजे तुझ्या डाव्या हातचा मळ आहे, कळलं? मला खात्री आहे तू मयुरी वहिनीशी गोड गोड बोलून पट्टी पाडशील. आणि आता असंही हे सगळं फुलांचं डेकोरेशन वाया जाणार आहे ना, ते थोडीच थांबणार आहे 4 दिवस. तर मारून टाक मौके पे चौका, आणि सोबत सिक्सर पण मार, आणि बॉल डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेरच जाऊ दे. आणि आता सचिनसारख्या नेबळट माणसाचं ते प्रोत्साहनपर भाषण ऐकून अर्जुनच्या अंगात नवीन जोम संचारला. त्यानं शूर शिपायासारखी छाती फुगवली. मणक्यात वाकलेला अर्जुन आता ताठ बसला आणि म्हणाला, थँक्यू यार सचिन, तू खरंच माझा मित्र आहेस. किती चांगला आहेस रे तू. आत्तापर्यंत मी जे तुला शिकवलं, तुझी हिंमत वाढवली, त्याची तू थोडी का होईना पण परतफेड केलीस आत्ता माझी हिंमत वाढवून. आणि अर्जुन पुन्हा मनात म्हणाला, आत्ताच तर मी त्याला त्या ग्लासची गोष्ट सांगितली होती, आणि हे बिनशेपटाचं माकड इतक्या लवकर शिकल असं वाटलंच नव्हतं. आणि सचिन मनात म्हणाला, डोंबलाची हिंमत वाढवतोय मी तुझी. मला वाटते तुझ्याजवळ झोपायची भीती. 2 दिवस झालं या हलकटानं नीट झोपू पण दिलं नाही मला. रात्रीत अपरात्रीत सारखा जवळ ओढून घेत मयू आय लव्ह यू, मयू आय लव्ह यू असा जप लावला होता. एका रात्री जेवढे मयू नावाचा जप करतो इतके जप देवाचे पण कधी केले नसतील आतापर्यंतच्या आयुष्यात. हलकट जरा डोळा लागला नाही तोवर कुठे पण हात घालतो. छी छी छी, निर्लज्ज आहे नुसता. याला याची बायकोच सांभाळेल. माणसाने रोमॅन्टिक असावं पण इतकं? याला तर काही वेळ काळ कळतच नाही. आणि आजची रात्र तर कयामत की रात होणेवाली आहे. मी जर आज रात्री त्याच्याजवळ झोपलो तर उद्या कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही. रात्रभर तो माझं वस्त्रहरण, चरित्रहरण, शीलहरण आणि काय काय हरण करेल काय माहीत. आणि आता तर काय, बेडवर पसरलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, रुंभळ येणारा अत्तराचा वास, मेणबत्तीचा मंद प्रकाश, फुलांच्या माळा आणि हे धुंद करणारं वातावरण पाहून आणि 2 ग्लास बदाम घालून आठवलेलं दूध ढोसून हा रात्रभर झोपेल की नाही आणि कसा वागेल काही गॅरंटी देता येत नाही. मी ह्याच्याजवळ आज झोपणारच नाही, मला ही रिस्क घ्यायचीच नाही असं म्हणून सचिनने घाबरून दोन्ही हात त्याच्या मांड्यांच्यामध्ये ठेवले आणि म्हणाला, यानं जर माझ्यासोबत आज काही वात्रटपणा केला तर लग्न होऊनही बायकोचा स्पर्श होण्या अगोदरच ह्या पुरुष माणसाचा स्पर्श होऊन माझं मन उडून जायचं माझ्या बायकोवरनं. पुन्हा मला कुठल्याही स्त्रीच्या जवळ जाऊ वाटेल का? याला हँडल करणं माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे. सचिनला फक्त अर्जुनच्या तावडीतून सुटून दुसरीकडे झोपायला जायचं होतं, बास.
आणि मग अर्जुन त्याला म्हणाला, तुझं बरोबर आहे, आता तू म्हणतोस तसंच करतो. आता या रॉयल गँग मेंबर्सचं काय चाललं होतं काय माहीत, याची मयुरीला जरासुद्धा कल्पना नव्हती. लग्न झालंय कुणाचं, नवरदेव कोण, आणि हनीमूनसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलंय कोण? तर अर्जुनराव. ज्याच्यासाठी तयारी केली, एवढी बेडरूम सजवली, तो राहिला बाजूला. आणि अर्जुनरावच बेडवर चढले होते. आणि तो सचिनला म्हणाला, पण मग तू कुठे झोपणार? आणि सचिन म्हणाला, मी हॉलमध्ये झोपतो, तू टेन्शन नको घेऊ. आणि अर्जुन रागवून त्याच्या अंगावर गुलाबाचं फूल फेकून मारत म्हणाला, माकडा, तुला हॉलमध्ये झोपलेला तिनं पाहिलं तर ती मला घराच्या बाहेर झोपवेल. दुसरी जागा शोध तुला झोपण्यासाठी. मग किचनमध्ये झोपू का? सचिन म्हणाला. आणि अर्जुन म्हणाला, आणि ती तुला रात्री दूध प्यायला आलेलं मांजर समजून बदडून काढेल, चालेल का तुला? कसला बिंडोक मित्र आहे माझा कुणाच ठाऊक. आणि मग सचिन म्हणाला, सगळ्यात बेस्ट आयडिया, तुझ्या बेडच्या खालीच लपतो. आणि अर्जुन त्याची ही आयडिया ऐकून फार खुश होत हसत म्हणाला, वा वा. आणि सचिनला वाटलं अर्जुनला ही आयडिया आवडली, म्हणून तोही खुश झाला. पण अर्जुन म्हणाला, काय फालतू आयडिया आहे. आणि इतकी फालतू आयडिया सांगितल्याबद्दल अर्जुनने आणखीन 2-4 गुलाबाची फुलं त्याला फेकून मारली. आणि अर्जुन म्हणाला, आमच्या बेडच्या खाली तो रात्रभर लपून पिक्चर बघत बसणार आहे का, नालायक कुठला. आणि सचिन म्हणाला, मग आता तूच सांग कुठे झोपू. आणि अर्जुन म्हणाला, तू टेरेसवर जा, खूप छान हवा सुटली असेल, छान झोप लागेल तुला. आणि लगेच सचिनने त्याचा घाशा गुंडाळला आणि सुटलो बाबा म्हणून टेरेस गाठलं. निदान आजचा दिवस तरी तो अर्जुनच्या तावडीतून वाचला होता. उद्याचं उद्या बघू. आणि आता तुला काय करायचं ते कर, त्या बेडरूमचं आणि त्या सजावटीचं, असं म्हणून पांघरून घेऊन झोपला. आणि इकडे अर्जुन विचार करत होता, रात्रीचे 11 वाजले होते तरीसुद्धा आमची मयुराणी अजून काही ना काही काम काढून जागीच असणार. आणि खरंच लता झोपली होती, पण मयुरी कपड्याच्या घड्या घालत बसली होती. आता काहीतरी बहाणा करून तिला रूमच्या बाहेर बोलवणं गरजेचं होतं. आणि असल्या आयडिया अर्जुनरावांकडे ढीगभर असतात. आणि अर्जुन त्यांच्या बेडरूमच्या बाहेर जाऊन जोरात खोकला. त्याचा आवाज ऐकून ती लगेच धावत येणार याची त्याला 1000% खात्री होती. आणि ती तशीच बेडरूमचा दरवाजा उघडायला आली आणि तो किचनमध्ये गेला. अहो, का खोकता? अचानक असा इतका खोकला कसा आला? मयुरी म्हणाली, अगं काही कळत नाही, अचानक ठसका लागला. तुम्ही इथे बसा डायनिंग टेबलवर, मी तुमच्यासाठी हळद घालून दूध आणते. आणि अर्जुन म्हणाला, बापरे, आणखीन 1 ग्लास दूध? इतकं दूध पिऊन मला म्हशीचं रेडकू असल्यासारखं फिलिंग यायला लागेल. आणि तो खोकत म्हणाला, तू आतच घेऊन ये दूध, मी आत जातो आणि पडतो. आणि तो आत गेला. बेडवर न झोपता ती केव्हा बेडरूममध्ये येते याची दारातूनच वाट बघत होता. तिची मात्र दूध तापवून गरम करून त्यात हळद टाकण्याची लगबग सुरू होती. खूप भोळी होती मयुरी. अर्जुनच्या प्रत्येक गोष्टीवर तिचा विश्वास बसायचा. त्याच्या या सरप्राईज हनीमूनची तिला कसली म्हणजे कसलीच कल्पना नव्हती. आणि ती दूध घेऊन गेली. अर्जुन दरवाजाच्या मागे दबा धरून बसला होता. आता त्याची शिकार जवळ आली. ती जशी आत आली तसं त्याने पटकन दरवाजा लावून घेतला. आणि आज अर्जुनची हनीमून साजरा करण्याची इच्छासुद्धा पूर्ण होणार होती.